तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील मोठे धार्मिक गाव अर्थातच त्रिभुवनवाडी। श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वराचे एकमेव तीर्थस्थान असलेले गाव अर्थातच त्रिभुवनवाडी। पण याच त्रिभुवनवाडी गावच्या वैभवात आणखी भर पडली आहे, कारण या गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मुंजोबाचे सुंदर मंदिर उभारले आहे। त्याचबरोबर मुंजोबाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून गावच्या वैभवात मोठी भर घातली आहे। ग्राम जोशी राजूदेवा, नंदुदेवा जोशी रुद्रेश्वर, सौरभ जोशी पाचोडकर आणि महेश कानपाठक धोंडराई यांच्या मंत्रघोषात मुंजोबाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। सर्वोत्तरीच्या सामंत्यातरे छंदा कुंचेच्या नेरे तस्मात् यदु तस्मात् ध्वजाय तस्मा ओम तस्मात् ध्वजा जयंत जेके च भयादतः गावो जत्नेरे तस्मात् जाता जय हम स्वाहा प्रभुषण पुरवंजात्मकरता तेन देवा अजयंत साध्यारे जय जय स्वाहा ओम जत्पुरथम वेददोह प्रतिधावे कल्पेन मुखं किमस्य सिक्किं बाहु किं रूपादौ उच्यते स्वाहा। यावेळी मुंजोबाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे त्रिभुवनवाडी गावचा नावलौकिक वाढला असून गावच्या वैभवात भर पडल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले। सर्व भाविकांच्या जी काही अनेक दिवसाची इच्छा होती की आपल्या गावामध्ये जे मुंजोबाचं देवस्थान आहे, तर ते देवस्थानची जी काही प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ त्रिभुवनवाडी व पंचक्रोशीतील अनेक भाविक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले व हा कार्यक्रम आपण सर्वांनी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी पार पडला। गावच्या वैभवामध्ये या कार्यक्रमामुळे निश्चितच भर पडली आहे। जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सडा रांगोळी काढून महिला भगिनींनी या कार्यक्रमामध्ये जी काही शोभा वाढवली, गावचं वैभव या ठिकाणी त्यामधून दिसून आलं। आमच्या सर्व तरुण मंडळातल्या सर्व लोकांनी, तरुण वयस्कर वृद्धांनी यांनी सगळ्यांनी ठरवलं गावातल्या लोकांनी की आपण देवाची ही पुन्हा स्थापना करू। तर या सगळ्यांच्या गावातल्या सगळ्या लोकांच्या सहभागातून आपण ह्या ठिकाणी हे मुंजोबा देवस्थान स्थापित केलं। या ठिकाणी मुंजोबा देवस्थानची स्थापना झाल्यामुळे आम्ही सर्वांना खूप आनंद द्विगुणित झालेला आहे आणि निश्चित देवाची आमच्या सर्व गावावर कृपा दृष्टी राहील यात कुठेही शंका नाही। सुखेश दिशी ऐसा तुझा गात महिमा न कळे कोणाची यत्किंचित गुरुनितरा मध्योसी जय देव जय जय वटवरिया चंद्राच्या विधान न कळे तव चर्याहं जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भजेंद्रा सावसंदम हृदयारविंदे वहं भवानी चैतन्यमा कर्पूर परेण मनोहरेण स्वर्णपात्राणि ससांगदे। आज या गावामध्ये
आश्वस्थ नारायण महामुंजा देवताची स्थापना करण्यात आलेली आहे। आश्वस्थ नारायण महामुंजा म्हणजे भगवान नरसिंहाचा अवतार आहे आणि त्याची स्थापना गावामध्ये केलेली आहे। आश्वस्थ नारायण महामुंजा हे गावामध्ये आपलं आराध्य दैवत असतं मारुतीराया, त्यानंतर पार्वती परमेश्वर, भगवान शंकर, पांडुरंग रुक्मिणी, त्यानंतर मळ्यामध्ये आणि दैवत असतात। ते दैवतापैकी आश्वस्थ नारायण म्हणजे हा एक मोठं दैवत आहे आणि ह्या दैवताची सेवा केल्यानंतर अनेक प्रकारच्या बाधा, अनेक प्रकारचे दोष ही कमी होतात। म्हणून नारायणाची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे। देवाची स्थापना झालेली आहे, हा एक आनंदोत्सव आहे। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ह्या ठिकाणी आश्वस्थ नारायण महामुंजाचे आणि देवताची स्थापना झालेली आहे, तर देवताचं ह्या ठिकाणी वास्तव्य आहे। आता भगवंताची सेवा करणं हे गावकऱ्याचं काम आहे आणि सर्वांनी मिळून रोजची पूजापाठ केली पाहिजे। त्रिभुवनवाडी आणि परिसरातील नागरिकांवर, भाविक भक्तांवर मुंजोबाची कृपा होऊन गावात सुख समृद्धी नांदेल यासाठी त्रिभुवनवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन उभारलेले मुंजोबाचे सुंदर मंदिर निश्चितच पाहण्यासारखे आहे। मुंजोबाच्या सुंदर मंदिरामुळे त्रिभुवनवाडी गावच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।